नमस्कार मंडळी. आज स्वयंपाकघरात काहीतरी भन्नाट करायचं ठरवलंय. म्हणजे एवढ्या जीवाच्या आकांताने भूक लागली आहे ना, की स्वयंपाक करणं आता मजबुरी झाली आहे. पण काहीही झालं तरी आज आपल्या पोटाची दिवाळी मात्र नक्की होणार बरं का. चला तर मग बनवूया झणझणीत भारी असा अख्खा मसूर. सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेऊ आणि आलं ठेचून घेऊ. प्लस फोडणीची तयारी पण करू. थांबा कढई गरम झाली का बघते. आता गरम झाली. आता यात तेल टाकते, यात मोहरी टाकते. मोहरी तडतडली की कळतं आपण स्वयंपाकाला सुरुवात केली. अगं बाई, या तडतडीला घाबरून शेजारच्या काकू आतल्यात घाबरल्या असतील. आता यात कांदा टाकायचा आणि कांदा तोपर्यंत परतायचा जोपर्यंत तो आपल्या प्रेमात पडलेल्या मित्रासारखा गुलाबी होत नाही. बाई ग, कोणतरी लाजलं बघा. लसणाचा तर वास असला सुटलाय की जर घरात भूत असेल तेही पळून जाईल. आणि यात आता हळद, लाल तिखट आणि जे काही असतील नसतील ते मसाले टाका. एवढे मसाले टाकलेत की आता खाल्ल्यावर तोंडातून अग्निबाणच निघेल. बघा, डाळ आता मस्त शिजली आहे. तुम्हाला हवं तर यामध्ये 1 चमचाभर तूप घाला चवीसाठी. चला, आता ही गरमागरम अख्खा मसूर डाळ आणि भात खायला तयार आहे. सोबतच आपली डिश नटवायला बटाट्याचं भरीत तयार आहे. माझ्या घरातली दुष्काळग्रस्त जनता आता जेवायला तयार आहे बरं का. टाडा! मंडळी, या व्हिडिओने जर तुमचं पोट आणि मन दोन्ही भरलं असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा ही डाळ तुमच्या घरी कोण बनवतं आणि ती कशी लागते. चला, आता मी जाते जेवायला, नाहीतरी ही गरमागरम डाळ दुसऱ्याच्या ताटात जाईल. भेटूया पुढच्या मसालेदार व्हिडिओत.